देशातील आदिवासी लोककला आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या लडक्या धिंडा अर्थात बाबा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। बाबा यांचं कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतंय। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात जन्मलेल्या बाबांनी लहान वयापासूनच तारपा वादनाची साधना सुरू केली। अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी केवळ जपली नाही तर ती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं मोठं कामही केलंय। वारली आणि आदिवासी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेला तारपा कलेचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।